हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज घेऊन आले छान अशी तुमच्यासाठी किचन स्पायसी रेसिपी. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण छान पालकाच्या भाजीचा गरगटा, म्हणजे पालकाची भाजीची आमटी कशा प्रकारे बनवली जाते. एक नंबर जबरदस्त लागते बरं का ही भाजी. एकदा नक्की बनवून ट्राय करा. भातावर तर इतकी भारी लागते ना, तर विचारूच नका. तर चला तर मग बघूया पालकाच्या भाजीचा गरगटा म्हणजेच पालकाची आमटी. तर त्यासाठी छान अशी बाजारातून पालकाची हिरवीगार अशी पालकाची भाजी घेऊन यायचं आहे आपल्याला मस्त अशी. आणि मस्त इकडे छान अशी चांगली खिडकी वगैरे बाजूला काढून छान निवडून घ्यायची आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता मी छान अशी फक्त मागचं देठच बुडकाच काढलेला आहे, म्हणजे मुळी काढलेली आहे आणि मुळीपासून पुढे मी सगळी भाजी घेतलेली आहे. नाहीतर तुम्ही म्हणता नुसतं पानं वगैरे घ्यायची का काय, असं तसं काही नाही आहे. फक्त पूर्ण भाजी घ्यायची मागच्या देठासकट, फक्त पाठीमागची मुळीच तेवढी घ्यायची नाही आहे आपल्याला इथं. आणि छान अशा प्रकारे इकडं भाजी निवडून घ्यायची आहे आपल्याला. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान अशी भाजी निवडून घ्या सगळी. तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इकडे चला स्वच्छ भाजी आपली इकडे मी धुवून घेतलेली आहे बघा. पूर्ण निवडून वगैरे झाली आणि मस्त इकडे मी स्वच्छ धुवून घेत आहे भाजी. छान 3-4 वेळा मस्त धुवून घ्यायची. भाजीतली सगळी माती वगैरे निघून गेली पाहिजे, म्हणून त्यासाठी 3-4 वेळा छान अशी भाजी धुवून घ्यायची बघा इकडं. आणि त्यानंतर आपल्याला छान ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे. तर कशा प्रकारे चिरते मी भाजी एकदा नक्की व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओ स्किप वगैरे करू नका. तर मस्त अशी इकडं भाजी चिरून घ्यायची बघा. अशा प्रकारे मी जशी चिरते त्याच प्रकारे आपल्याला इकडं भाजी चिरून घ्यायची आहे. तर मस्त अशी सर्व भाजी चिरून घ्यायची. आणि चिरून झाल्यानंतर आपल्याला सगळी भाजी एका पातेल्यामध्ये भरून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे बघा. तर तुम्ही व्हिडिओ नीट व्यवस्थित बघा. त्यासाठी मी इकडं 2 टमाटर घेतलेले आहेत. छान अशी टमाटर बारीक पण चिरायची नाहीत, जास्त मोठी पण चिरायची नाहीत. अशा प्रकारे चिरून स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला शिजायला टाकायचे आहेत. तर इकडं मी 2 टमाटर टाकून घेत आहे बघा. भाजीची एकच पेंडी होती तर त्यासाठी मी 2 टमाटर घालत आहे. आणि टमाटर बरोबरच आपल्याला ह्यामध्ये अजून काही घालायचं आहे ते पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि त्यानंतर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बी यामध्ये ॲड करायच्या आहेत. 3 ते 4 किंवा 2 तुमच्या चवीनुसार, तुम्ही जसं तिखट खाता तशा प्रकारे तुम्ही इकडं ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला गॅसवरती हे उकळायला ठेवायचं आहे, म्हणजे उकळायला म्हणजे शिजवायला. तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे 1 अर्धा ग्लास. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ किंवा मटकी मोड आलेली किंवा तुम्हाला आणखी कोणती डाळ आवडत असेल, तुरीची किंवा हरभऱ्याची, अशा कोणती पण तुम्ही डाळ घालू शकता यामध्ये. आणि त्यानंतर मस्त असं छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
मस्त असतं. बघू शकता इकडं माझं असं मस्त मी एक 10 ते 15 मिनिटं छान भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग शिजवून घेतल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायची आहे ही डाळ. डाळ म्हणजे भाजी. तर इकडं मी एका परातीमध्ये ओतून घेतलेली आहे बघा भाजी सगळी शिजलेली. आणि बघू शकता तुम्ही टमाटर, टाकलेली डाळ, हिरवी मिरची, भाजी असं एकदम मौसूत शिजलेली आहे. आणि ही सगळी शिजवलेली भाजी वाटून घ्यायची आहे आपल्याला. तोपर्यंत जरा थंड होईपर्यंत मी इकडं लसूण सोलून घेते बघा. तर छान इकडं जरासा मी लसूण सोलून घेतला आणि पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवून दिलेला आहे. इकडे छान असा लसूण धुवून बारीक चिचून घेतलेला आहे मस्त असा. आणि त्यानंतर इकडे मी भाजी वाटायला घेतलेली आहे बघा. या भाजीतलं मी पाणी काढून दुसऱ्या पातेल्यात ठेवलेलं आहे, कारण भाजी वाटता येत नाही पाणी भरपूर त्यामध्ये असल्यावर. भाजी छान अशी वाटता येते. तर बघा इकडे छान अशी भाजी माझी वाटून झालेली आहे. म्हणजे तांब्याने जरा अशी वाटायची म्हणजे जरा बारीक होते आणि पूर्ण भाजी एकजीव होते आणि भाजी अशी घट्टमुट्ट बनते बघा. तर मग इकडे वाटून घ्यायची आपल्याला छान अशी. आणि वाटून झाल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर ती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच तुम्हाला. तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला इकडं भाजी सर्व आपली वाटून झालेली आहे. आणि आपण जे बाजूला काढून ठेवलेलं भाजीचं जे पाणी होतं भाजी शिजवलेलं, तर ती पाणी आपल्याला भाजी शिजवलेली फेकून द्यायचं नाही. तर ते भाजी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे, कारण त्या पाण्यामध्ये सर्व जीवनसत्वे असतात भाजीतली सर्व. तर ह्यामध्ये ॲड करायचे आहे ते पण पाणी सगळं. आणि त्यानंतर मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे हलवून. आणि हलवून झाल्यानंतर आता आपल्याला द्यायची आहे फोडणी. तर चला तर मग आता आपण गरगट्याच्या भाजीला फोडणी देऊया. गरगटा म्हणजेच पालकाचा गरगट्टा. तर चला इकडं मी पातेलं तापलेलं आहे तेच भाजी शिजवलेलं पातेलं घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर लसूण टाकलेलं आहे छान असा. लसणानंतर जिरं टाकलेले आहेत. जिऱ्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची आहे आपल्याला. आणि मोहरीनंतर आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची आहे. तर मी इकडं सर्व टाकून घेतलेले आहे. आणि थोडंसं आपल्याला लाल तिखट पण टाकायचं आहे, आपल्याला जसं तिखट आवडतं तसं, कारण अजून आपण त्यात हिरवी मिरची ॲड केलेली आहे, त्यामुळे मी इथं थोडंसंच टाकलेलं आहे चवीसाठी. तर चला सर्व असं कडक तेलामध्ये भाजल्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. जे भाजीचं वाटण केलं आहे ते असं मस्त असं ओतून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. तर बघा मी इथं ओतून घेतलेलं आहे, राहिलेलं सर्वही ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे मीठ. तर मिठाशिवाय चव नाही बघा भाजीला. तर इकडं मी आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे. तर मी इकडे छान शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलंय आणि भाजीमध्ये ॲड केलंय. तर मस्त असं आता हलवून घ्यायचं छान आणि छान शिजवून घ्यायचं. एक 5 ते 10 मिनिटं शिजवून द्यायचं, म्हणजे छान एकजीव भाजी आणि चविष्ट अशी चव उतरते. भाजीचा सगळा रस उतरतो त्या भाजीमध्ये आणि असली जबरदस्त लागते विचारूच नका. भातावरती तर लाजवाब असं बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तर बघा कशी उकळते भाजी. इकडं माझी मस्त अशी गरगट्याची आमटी आपली बनवून झालेली आहे. तर याला म्हणतात पालकाचा गरगट्टा. आमच्याकडे तर पालकाचा गरगट्टा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आपण थोडीशी काढून घेऊया आणि खाऊन बघूया कशी झाली. तर बाय बाय, भेटू असाच नवीन एक ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय.